पहिल्यांदाच महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीने जे इमारत बांधकाम करणारे जे लोक आहेत, जे कामगार आहेत, त्यांच्यासाठी अनेक सुविधा या निर्माण केलेल्या आहेत. तुम्ही जर आता पाहिलं असेल की बांधकाम जे काम करणारी लोक आहेत त्या माध्यमातून कामगारांची पण एक नवीन आपण कायद्याची प्रणाली ही सन्माननीय मोदीजींनी त्या ठिकाणी बनवलेली आहे. त्यांच्याही आयुष्यामध्ये आराम यावा, त्यांना सुरक्षा मिळावी, विम्याचं कवच मिळावं, त्यांना भांडी मिळावी, त्यांनाही चांगल्या पद्धतीने जीवन जगता यावं यासाठीचा जे काही उपाय आहेत ते आपल्या माध्यमातून, सरकारच्या माध्यमातून केले जातात. मला वाटतं की गिरीश भाऊंनी जे सांगितले ते परिवाराच्या की बाबा 4 क्षण का असे ना ते व्यवस्थित जगू शकतील अशा पद्धतीची भूमिका त्यांना मांडायची असेल. परंतु ज्या पद्धतीने प्रत्येक शब्द मोडून तोडून वापरणे आणि त्याच्या बातम्या करणे हे जे आजकाल चाललंय ते पण कुठेतरी आटोक्यात यायला पाहिजे असं मला वाटतंय. बघा, असं आहे की महागाईचा जो स्तर आहे त्याचबरोबरीने लोकांचा इन्कम सोर्स जो आहे तो सुद्धा त्या ठिकाणी वाढलेला आपल्याला पाहायला मिळतोय. महाराष्ट्रातल्या नाही देशातल्या लोकांचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग हे बदललेलं आहे आणि त्यामुळे ज्या काही गोष्टी होत आहेत त्या लोकांच्या आयुष्यामध्ये चांगल्या पद्धतीचे जीवन त्यांना जगता यावं यासाठीचा प्रयत्न महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून त्या ठिकाणी केला जातोय. फक्त घोषणा नाही तर त्या अस्तित्वात आणायचं काम हे सरकार करतंय. आणि मला असं वाटतं की हे सगळ्या गोष्टी ज्यांना कावीळ झालेली असते त्यांना सगळंच पिवळं दिसतं, तसं पटोलेंचं सध्या झालंय की त्यांना सगळंच काही वाईट दिसतंय, सगळंच काही पिवळं दिसतंय. त्यांच्या वेळेला काय होतं याचंही त्यांनी आत्मचिंतन करणं गरजेचं आहे. सभा घेत आहे, एकूणच भाजपाची पूर्ण ताकद लागलेली आहे. नाही, असं आहे की भारतीय जनता पार्टी कुठलीही निवडणूक ही लाईटली घेतच नाही. प्रत्येक निवडणूक, प्रत्येक कार्यकर्ता, प्रत्येक नेता हा फार नेटाने त्या ठिकाणी लढत असतो. जी काही कामं केली आहेत ती लोकांच्या समोर मांडून त्या ठिकाणी आणखीन आपल्याला चांगल्या पद्धतीने ही छोटी शहरं जी नगरपंचायत, नगरपालिका ज्या आहेत त्या कशा बनवता येतील यासाठीचा प्रयत्न हा सगळ्यांचा असतो. आणि म्हणूनच असं वाटतंय की एक लोकांमध्ये पण उत्साह दिसतोय. आज पण मी वर्ध्यात आली आहे स्वतः. आपल्यासोबत राज्यमंत्री, गृहराज्यमंत्री पंकजदादा भोयर सुद्धा या ठिकाणी आहेत आणि त्यामुळे एकंदरीतच सगळीकडे उत्साहाचं चांगलं वातावरण आहे. आज आमचे सगळ्यांचे सर्वोच्च नेते, राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी यांची सुद्धा सभा वर्ध्यामध्ये होणार आहे आणि एकंदरीतच चांगल्या पद्धतीचं आणि उत्साहाचं वातावरण आहे. बघा, असं आहे, हे कोणाच्या बापाचं राज्य नाहीये, हे जनतेचं राज्य आहे आणि त्यामुळे जनतेच्या सुखसोयींसाठी मला वाटतं हा जो विषय होता महसूल विभागाचा तो बरेच वर्ष प्रलंबित विषय होता. लोकांची जी मागणी आहे की कशा पद्धतीने त्यांना येणाऱ्या दिवसांमध्ये त्या गोष्टींचा फायदा व्हावा अशा पद्धतीचे निर्णय हे महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून घेतले जातात. मला वाटलं नाना पटोलेंनी याची चांगल्या पद्धतीने माहिती घेतली पाहिजे. आपण काय बोलतोय, जनतेच्या राज्यामध्ये जनतेच्या हिताचे निर्णय घेण्याचं काम हे बावनकुळे साहेबांच्या माध्यमातून त्या ठिकाणी होतंय. त्यामुळे अशा पद्धतीचं चुकीचं वक्तव्य करून हा लोकांचा, जनतेचाच अपमान आहे असं मला वाटतंय. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.